भाग्य, कर्म आणि लाभाचा महिना मोठ्या शुभसंकेताचा. आयुष्यातील काही क्षण कधीतरी एकांतात व्यतीत केली पाहिजे. सर्व प्रश्नांची उत्तरं तिथे नक्की मिळतात, कारण एकांतात आपला स्वतःशी संवाद होत असतो. ही बाब वृषभ राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या स्थानात बुधदेवांची कन्या रास येते. त्यामुळे जर स्वतःसाठी थोडासा वेळ काढला तर तुम्ही नवीन क्रिएटिव्हिटी नक्कीच करू शकता. योग्य दिशेने प्रगतीची आखणी करू शकता. ते करण्यासाठी तुम्ही स्वतः हे क्वालिटी टाईम काढणं, स्वतःसाठी जाणीवपूर्वक वेळ काढणं गरजेचं आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. नोव्हेंबर 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीमध्ये गुरुदेव विराजमान आहेत. गुरुदेव तुमच्यासाठी अष्टमेश आणि लाभेश येतात. त्यामुळे अचानक प्राप्ती होणं, भरपूर धनप्राप्ती होणं असे परिणाम तुम्हाला प्राप्त होतात. तसंच अचानकपणे एखादं संकट उभं राहण्याची शक्यता देखील निर्माण होते. अर्थप्राप्ती होणं, इच्छापूर्ती होणं यातून मनाला एक समाधान मिळतं. त्या समाधानात स्वतःचा एक वैयक्तिक विकास घडून येतो. साहजिकच या सर्व गोष्टींचे तुमच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होतात. थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला विकसित करणारा राहील, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. बुधदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहे. महत्त्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे राशी स्वामी शुक्रदेव देखील तिथेच विराजमान आहेत. तसंच राशीत विराजमान असलेल्या गुरुदेवांची दृष्टी तुमच्या राशी स्वामीवर पंचमेशावर आहे. राशी स्वामीची दृष्टी गुरुदेवांवर आहे. असा तो एक सुंदर योग बनलेला आहे. राशी स्वामी आणि पंचमेशाच्या युतीला लक्ष्मी योग देखील म्हटलं जातं. हा शुभ योग तुम्हाला धनप्राप्ती करून देतो. महत्त्वाची बाब म्हणजे सप्तम या व्यवसायाच्या स्थानात निर्माण झालेला हा धनयोग धनप्राप्तीच्या आणि धनसंचयाच्या दृष्टीने तुमच्यासाठी प्रगतीची द्वारं उघडून देतो. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात सप्तमेश आणि व्ययश असलेले मंगळ देव नीचीचे होऊन विराजमान आहेत. आता इथे काय होतं की अनेक वेळा परस्पर विरुद्ध प्रभाव घडून येतात. व्ययश तृतीय स्थानात तोही नीचीचा असल्यामुळे एकीकडे प्रवास करायला लावतो, दुसरीकडे प्रवासात अडथळे निर्माण होणं, संकट निर्माण होणं हा विषय इथे येतो. त्याचबरोबर आर्थिक नुकसान होणं हा देखील इथे येतो. तुम्ही कधीतरी व्यवसायाच्या कारणासाठी प्रवासाला निघालेले असतात. जाताना तुम्ही खूप आनंदात असतात. एखादी सुंदर योजना तुमच्याकडे असते, परंतु संपूर्ण प्रवास झाल्यावर, संपूर्ण प्रयत्न झाल्यावर अपेक्षित यश तिथे मिळत नाही. त्यामुळे एक नैराश्य येण्याची शक्यता असते. म्हणून याबाबत स्वतःची योग्य ती काळजी घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना शुभ नाही असं आपण म्हणू शकतो. त्यातही पहिला पंधरवडा अजिबात शुभ नाही. दुसऱ्या पंधरवड्यात तुम्ही वास्तूचं नियोजन करू शकता, परंतु वास्तू ही काही रोज घ्यायची वस्तू नाही. त्यामुळे जे जातक वास्तू, वाहनाचे स्वप्न बघत असतील, त्या दृष्टीने तुमची काही योजना असेल तर किमान महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापर्यंत कुठल्याही प्रकारची घाई करू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. तसंच आईच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील.
हॉस्पिटलवर खर्च होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच वाहन चालवताना काळजी घेण्याची देखील आवश्यकता आहे. या सर्व बाबी लक्षात घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येईल. तुमच्यासाठी प्रेम विवाहाचे योग या काळात निर्माण होत आहे. विवाह ठरण्याचे आणि विवाह घडून येण्याचे देखील योग आहेत. आयोजित विवाहाचे योग देखील तुमच्यासाठी आहे. असं जरी असलं तरी प्रेमात थोडीशी फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. म्हणून उपवर युवक युवतींनी थोडी काळजी घेऊन त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करायला हवे. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता जे जातक मॅनेजमेंट, CA क्षेत्रात शिक्षण घेत आहेत, एखाद्या कलेशी संबंधित तुमचं शिक्षण सुरू असेल तर हा काळ तुमच्यासाठी मोठ्या प्रगतीचा आहे असं आपण म्हणू शकतो. तुमची संतती उत्तम कार्य करेल, प्रगती करेल. संततीच्या प्रगतीत तुमचा देखील सहभाग राहील. ही बाब तुमच्यासाठी निश्चितच आनंदाची, अभिमानाची म्हणता येईल. म्हणून या काळाचा लाभ घ्यावा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल. म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. पैसा पुन्हा कमवता येतो, मात्र एकदा आरोग्य खालावलं तर ते पुन्हा कमवणं थोडं कठीण असतं. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढची तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करा. ते तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील, कारण त्या कामासाठी हा काळ अजिबात योग्य म्हणता येणार नाही. तसंच महत्त्वाची कागदपत्र सांभाळून ठेवा, कारण महत्त्वाची कागदपत्र वेळेवर न सापडल्यामुळे होणारं नुकसान हे कदाचित मोठं असू शकतं. ही बाब लक्षात घ्या. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृषभ जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत लाभदायक म्हणता येईल. सोबत काम करणारे सहकारी तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील. तुमचं कार्य वरिष्ठांच्या दृष्टीस पडेल, ज्यामुळे समाधानाचं वातावरण तुम्हाला मिळेल. जॉब सॅटिस्फॅक्शन तुम्हाला प्राप्त होईल. व्यावसायिक जातकांसाठी देखील काळ लाभदायक म्हणता येईल. व्यवसायाच्या नवीन नवीन कल्पना आखणं, त्यांची अंमलबजावणी करणं, त्यासाठी परिश्रम करणं, प्रवास करणं असे विविध विभाग तुम्ही करणार आहात. असं जरी असलं तरी प्रवासात स्वतःची योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहे. त्यामध्ये तुमचे भाग्य अधिपती शनिदेव दशम स्थानात विराजमान आहे. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तिथे त्यांनी शश राजयोग निर्माण केलेला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो. त्यामुळे आपण त्याला मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. याशिवाय तुमच्या सप्तम या व्यवसायाच्या स्थानात राशीस्वामी शुक्र आणि पंचमेश बुधाची युती झालेली आहे. त्यांनी तुमच्यासाठी लक्ष्मी राजयोग निर्माण केलेला आहे. तसंच राशीत आलेले गुरुदेव पत्रिकेतील 4 अत्यंत महत्त्वपूर्ण स्थानं म्हणजे प्रथम, पंचम, सप्तम, नवम अशी सर्व स्थानं शुभ करीत आहे, ज्यामुळे तुमच्या लाभात वृद्धी घडून येत आहे. याशिवाय लाभस्थानातील राहू हा तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक असून तो तुम्हाला लाभ द्यायला बाध्य झालेला आहे. अशा अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यांच्यापासून सकारात्मक परिणाम प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे कर्मेश आहेत. शनिदेव तुमच्या कर्मस्थानात विराजमान असून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात ते वक्री अवस्थेत आहेत. दुसऱ्या पंधरवाड्यापासून ते मार्गी होणार आहे. वक्री असलेले कर्म अधिपती कधीकधी घाईघाईत काम करतात, म्हणजे तुम्ही कळत नकळत एखादं काम भरभर करून पाट्या टाकण्याच्या मूडमध्ये कधीकधी येऊ शकतात. परंतु स्थैर्याने, धैर्याने आणि नियोजनबद्ध कार्य करणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक राहील. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करायला हवे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल, कारण तुमच्या लाभस्थानात राहू विराजमान आहे. ज्योतिष नियमानुसार पापग्रहांना पत्रिकेतील उपचय स्थान अधिक मानवतं. पापग्रह तिथे शुभ फळं द्यायला बाध्य होतात. तसंही लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करतो.
तुमचे लाभेश गुरुदेव राशीत विराजमान आहे, त्यामुळे तुमच्यासाठी लाभाच्या अनेक संधी निर्माण होतील. म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील. मात्र प्रवासात स्वतःची आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण होणं, त्यावर खर्च होणं असे योग देखील निर्माण होत आहे. म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या, हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. दररोज सकाळी नवीन दिवस उजाडतो, त्यानंतर रात्र होते. म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे, जे मनुष्य जीवनाला लागू आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो. काही दिवस शुभ तर काही हे तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील 9, 17 आणि 27 हे दिवस शुभ, तर 7, 15 आणि 24 दिवस तणावाचे आहेत, संघर्षाचे आहेत. ही बाब लक्षात घेऊन तुम्ही या महिन्यातील कामांचं नियोजन करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्याचा विचार केला असता वृषभ जातकांना उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही शुक्रवारी पांढरे कपडे परिधान करून ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा 5, 11 किंवा 21 वेळा जप केल्याने पत्रिकेतील शुक्र प्रबळ होतो. म्हणून हा उपाय नक्की करावा. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2024 कसा राहील हे सांगण्यासाठी 12 व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. व्हिडिओतील गोष्टी तुमच्याशी जुळून येत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये अवश्य कमेंट करावे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नातेवाईकांना, मित्रांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.